नमस्कार मित्रांनो, आधार सेंटर उघडण्याचा जर प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड माहिती देणार आहोत की तुम्हाला आधार सेंटर कशा प्रकारे ओपन करता येणार आहे, उघडता येणार आहे। गव्हर्नमेंटच्या आधारानेच आपण आधार सेंटर कंपनी मार्फत कसं घेता येईल, कसं आपल्याला सुरू करता येईल याबद्दलची माहिती पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या तुम्हाला आधार सेंटर देऊ शकणार आहेत। आता काही कंपन्या अशा आहेत ज्या तुम्हाला पूर्ण इक्विपमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात आणि काही कंपन्या अशा आहेत ज्या तुम्हाला इक्विपमेंट सुद्धा देत नाहीत। तर अशा कोणत्या कंपन्या आहेत आणि त्या कंपनी मार्फत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट कसा करणार आहात आणि तुमचं आधार सेंटर त्यांच्या मार्फत सुरू कसं करणार आहात हे आपण पाहणार आहोत। किती कॉस्ट तुम्हाला लागणार आहे, किती पैसा तुम्हाला त्यासाठी इन्व्हेस्ट करावा लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही सीएससी केंद्र चालक असाल किंवा आपले सरकार केंद्र चालक असाल किंवा तुमचं लहान मोठं एखादं दुकान जरी असेल तरी तुम्ही या कंपन्यांमार्फत तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या सीएससी सेंटरमध्ये आपले सरकार केंद्रामध्ये आधार सेंटर सुरू करू शकता। तर अशा ठिकाणी तुम्ही आधार सेंटरचं काम घेऊन चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकता। तर चला पाहूया अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या तुम्हाला आधार सेंटर प्रोव्हाइड करू शकतात। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील फॉलो करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI च्या वेबसाईटवरती आलेलो आहोत। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही वेबसाईट आहे, तुम्हाला माहीतच आहे uidi.gov.in। या वेबसाईटवर आलेलो आहोत। या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एनरोलमेंट, अपडेट, ऑथेंटिकेशन आणि EKYC। आतापर्यंत किती आधार जनरेट केलेले आहेत ती संख्या आहे, त्यानंतर अपडेट केलेले आधार एवढे आहेत, ऑथेंटिकेशन झालेले आधार एवढे आहेत आणि EKYC डन झालेले देखील आधार एवढे आहेत। तर अशा प्रकारे ही UIDAI ची वेबसाईट आहे। आता यामध्ये आपल्याला कंपन्या कोणत्या आहेत, ज्या कंपनी मार्फत तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या व्यवसायासोबत किंवा सीएससी सेंटर सोबत किंवा आपले सरकार केंद्रासोबत आधार सेंटर देखील घेऊ शकता त्या कंपन्यांच्या मार्फत आणि चांगली इन्कम जनरेट करू शकता। तर त्यासाठी आपण या ऑप्शनला क्लिक करणार आहोत, एनरोलमेंट। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पहिला आहे बाय स्टेट अँड UT, बाय रजिस्ट्रार्स आणि तिसरा आहे बाय एम्प्लॉयमेंट एजन्सीज। आपण एम्प्लॉयमेंट एजन्सीज या ठिकाणी पाहणार आहोत। डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता UIDAI चा। बाय रजिस्ट्रार्स म्हणजे याला जर क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आधार जनरेशन प्रोग्रेस इन रजिस्ट्रार्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सीएससी सेंटर मार्फत जास्तीत जास्त आधार या ठिकाणी जनरेट करण्यात आलेले आहेत। हा ग्राफ आहे, पूर्ण आधार जनरेशनचा ग्राफ आहे। हा आधार जनरेट करण्याचा पूर्ण ग्राफ आहे। कोणी आधार बद्दल किती कामं केलेली आहेत, कोणत्या कंपनीने किंवा कोणत्या एजन्सीने ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा ग्राफ आहे, खाली कमी होत गेलेला आहे। या ठिकाणी जो आहे हा यांनी सगळ्यात कमी आधारचं काम केलेलं आहे आणि सर्वात जास्त काम करणारा म्हटलं तर CSC E-गव्हर्नन्स ही सर्व्हिस जी आहे, या सर्व्हिस मार्फत आधारचं काम सगळ्यात जास्त झालेलं आहे। तर हे झालं रजिस्ट्रार्स बाबत। आता एनरोलमेंट एजन्सीज आपण बघूया, म्हणजेच कोणत्या अशा कंपन्या आहेत ज्या जास्तीत जास्त आधारचं काम देतात। एखाद्या एजन्सीला किंवा एखाद्या दुकानाला किंवा CSC सेंटरला, आपले सरकार केंद्राला कोणत्या कंपन्या आहेत ज्या आधार सेंटरचं काम देऊ शकतात, त्या कंपन्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा त्यांचा ग्राफ आहे, पूर्ण ग्राफ या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। आपण टॉपची कंपनी पाहणार आहोत। वरच्या 1-2 कंपन्या, टॉपच्या ज्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला मी त्यांची वेबसाईट देखील या ठिकाणी ओपन करून दाखवणार आहे। पहिली कंपनी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कर्वी डाटा मॅनेजमेंट, त्यानंतर दुसरी आहे स्वाती स्मार्ट कार्ड्स, त्यानंतर टेरासॉफ्ट लिमिटेड, ईगल सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, MD डिजिटॉनिक प्रायव्हेट लिमिटेड। अशा प्रकारच्या ह्या ज्या कंपन्या आहेत यांच्या मार्फत जास्तीत जास्त आधार सेंटरचं किंवा आधारचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि ह्या कंपन्या इतरांना आधार सेंटर सुद्धा प्रोव्हाइड करतात। तर यामध्ये पहिली कंपनी आपण पाहूया कर्वी डाटा मॅनेजमेंट। नवीन टॅब आपण ओपन करूया। या ठिकाणी आपण टाकणार आहोत कर्वी
डाटा मॅनेजमेंट असं टाईप केल्यानंतर सुरुवातीला बघा या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आलेली आहे, कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस होम. याला क्लिक केल्यानंतर कर्वी डाटाची वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे. बघा ही वेबसाईट ओपन झालेली आहे. या ठिकाणी यामध्ये आवर सर्व्हिसेस मध्ये बघा गव्हर्नमेंट, BFSI, टीन फॅसिलिटेशन सेंटर्स. आता या तिन्हीपैकी आपण गव्हर्नमेंटला बघूया, कारण आपण गव्हर्नमेंट अंडर जे काही आधार कार्डचं काम येतं, आधार सेंटरचं जे काम आहे ते गव्हर्नमेंट मार्फत ही कंपनी कसं देते ते पाहूया. बघा गव्हर्नमेंट ऑप्शन ओपन झालेला आहे. सर्व्हिसेस वी ऑफर्स. बघा ही कंपनी कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस या ठिकाणी ऑफर करते. या ठिकाणी बघा आयडेंटिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिस एरियाज या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहिली आहे आधार एनरोलमेंट अँड अपडेशन सर्व्हिसेस. आधार परमनंट एनरोलमेंट सर्व्हिसेस देतात. त्यानंतर आधार बॅक ऑफिस सर्व्हिसेस फॉर डाटा व्हॅलिडेशन अँड अपडेशन. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन अँड KYC सर्व्हिसेस पण देतात. आधार सीडिंग पण देते. आधार एनेबल बायोमेट्रिक अटेंडन्स सर्व्हिसेस. आधार सेवा केंद्र पण देतात. ही सर्व्हिस आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आधार सर्व्हिस केंद्र पण देतात, KRA सर्व्हिस देतात आणि CKYC सर्व्हिस पण ही कंपनी प्रोव्हाइड करते. अशा प्रकारच्या ह्या सर्व्हिस ऑफर्स आहेत. आता ह्या झाल्या आयडेंटिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस. त्यानंतर सिस्टीम इंटिग्रेशनच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आता डिजिटलायझेशन सर्व्हिसेस आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सर्व्हिस या कंपनी मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात. तर या ठिकाणी बघितलं आपण आधार सेवा केंद्र या कंपनी मार्फत आपण घेऊ शकतो. तर या कंपनीला आता कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर या ठिकाणी बघा वरती कॉन्टॅक्ट अस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या कंपनीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट अस मध्ये यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव, मेल ID, फोन नंबर टाकायचा आहे, सब्जेक्ट. आणि या ठिकाणी मी एक गोष्ट सांगेन, कोणतीही जरी कंपनी असेल, कोणतीही कंपनी असो किंवा काही असो, पूर्ण तुम्ही एनालाइज केल्याशिवाय, पूर्ण त्याची माहिती घेतल्याशिवाय कोणतीही रक्कम किंवा कोणतेही पेमेंट करायचं नाहीये. तसं तर ह्या कंपन्या ऑथराईज आहेत. आपण बघितलं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरतीच या कंपन्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे काही टेन्शन नाहीये. परंतु कोणतीही गोष्ट, कोणतीही कंपनी तुम्ही चेक केल्याशिवाय कोणतंही या ठिकाणी पेमेंट तुम्हाला करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पेमेंट कोणतंही करायचं नाही. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट कसा करायचा बघा. या ठिकाणी सुरुवातीला नाव, मेल, फोन नंबर, सब्जेक्ट. तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे नेमकं कशासाठी कॉन्टॅक्ट करताय तुम्ही, की बाबा आपल्याला आधार सेवा केंद्र घ्यायचंय म्हणून या ठिकाणी तुम्हाला तसं सब्जेक्ट मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट कंपनी, KDMSL आणि अदर कोणत्या कंपनीसाठी तुम्हाला करायचं तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. KDMSL म्हणजेच कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हिस लिमिटेड, हे तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. किंवा मग अदर असेल तर अदर तुम्हाला निवडायचं आहे. आता या ठिकाणी बघा त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस, BFSI आणि टीन. तर आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर सिलेक्ट पर्पज. तुमचं पर्पज काय आहे, रिक्वेस्ट करताय तुम्ही का फीडबॅक देताय. तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट करायची आहे की आधार केंद्रासाठी आपण या ठिकाणी रिक्वेस्ट करणार आहोत. तर या ठिकाणी रिक्वेस्ट निवडायचं आहे. आणि युअर मेसेज, तुम्हाला रिक्वेस्ट करताना या ठिकाणी माहिती टाईप करायची आहे की आमचं असं असं छोटं मोठं दुकान आहे किंवा CSC सेंटर आहे, आपले सेवा केंद्र आहे आणि मी आधार सेवा केंद्र तुमच्या मार्फत घेऊ शकतो. अशा प्रकारची थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. हा कॅप्चा कोड या ठिकाणी बघून या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सेंड मेसेज केल्याच्या नंतर तुमचा मेल जो आहे किंवा तुमची जी माहिती आहे, तुम्ही जी रिक्वेस्ट केलेली आहे ती या कंपनीला पोहोचून जाईल आणि तिकडून कंपनी मार्फत तुम्हाला तुमच्या मेलद्वारे, तुमच्या मेलवरती कंपनी मार्फत तुम्हाला रिप्लाय आल्याच्या नंतरच तुम्हाला यानंतर काय करायचं आहे काय नाही ते कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला करायचं आहे. आता ही झाली कर्वी डाटा मॅनेजमेंट पहिली कंपनी. आता स्वाती स्मार्ट कार्ड हायटेक ही जी कंपनी आहे ही पाहूया. आता या ठिकाणी गुगलवरती आपण परत टाईप करूया स्वाती स्मार्ट कार्ड हायटेक. बघा या ठिकाणी आलेला आहे. ही पहिली वेबसाईट आहे स्वाती स्मार्ट कार्ड हायटेक. या कंपनीच्या वेबसाईटला आपण या ठिकाणी ओपन केलेला आहे. या ठिकाणी वेबसाईट दिसत आहे. प्रोडक्ट्स मध्ये पाहू शकतो आपण कंपनी, रिपोर्ट्स, प्रो सोल्युशन, एंटरप्राइजेस सोल्युशन. या कंपनीच्या होम पेजवरती जाऊन बघूया आपण काही देण्यात आलेलं आहे का. या ठिकाणी आपण पाहूया प्रोडक्ट्स,
कंपनी रिपोर्ट, प्रो सोल्युशन एंटरप्राइजेस या ठिकाणी अशा प्रकारचं काही देण्यात आलेलं नाही. आधार बाबतीतली काही या ठिकाणी माहिती दिसत नाहीये. तुम्ही सर्च करून बघू शकता. बहुतेक आधारची सर्व्हिस ही कंपनी सध्या देत नसेल. आतापर्यंत या कंपनीनं आधारची सर्व्हिस दिलेली असेल बहुतेक. आता सध्या देत आहे की नाही याबद्दल हा प्रश्न आहे. या ठिकाणी काही यांनी कंपनीच्या वेबसाईटच्या होम पेजवरती काही देण्यात आलेलं नाही. त्यानंतर दुसरी कंपनी आपण बघूया. दुसरी आहे टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड. टेरा सॉफ्टवेअरला आपण या ठिकाणी त्यांचं वेबसाईट सर्च करूया. या ठिकाणी टाईप करूया टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड आणि पुढे आधार कार्ड असं आपण टाईप केल्यानंतर या ठिकाणी काय येतं बघूया. बघा या ठिकाणी सॉफ्टवेअर लिमिटेड इन टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड इज द फर्स्ट आधार एनरोलमेंट एजन्सी. याला आपण टच करणार आहोत. वेबसाईटची कंपनीची ही वेबसाईट आहे. टेरासॉफ्ट लिमिटेड इज द फर्स्ट आधार एनरोलमेंट एजन्सी इन इंडिया. या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पहा टेरासॉफ्ट लिमिटेड इज द फर्स्ट आधार एनरोलमेंट एजन्सी इन इंडिया हु हॅड स्टेप परमनंट आधार एनरोलमेंट सेंटर इन पुदुचेरी. तर ही बहुतेक पुदुचेरीची कंपनी आहे आणि पुदुचेरी या ठिकाणी त्यांनी फर्स्ट एनरोलमेंट सेंटर आधारचं ओपन केलेलं होतं. या ठिकाणी पोस्टेड ऑन 10/12/2015 ची ही पोस्ट आहे. तर या कंपनी मार्फत देखील तुम्हाला आधार सेंटर जर घ्यायचं असेल तर तुम्ही या कंपनीशी देखील कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या कॉन्टॅक्ट मधूनच तुम्हाला कळणार आहे की नेमकं आधार सेंटर घेता येईल किंवा नाही. कॉन्टॅक्ट मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कॉर्पोरेट ऑफिस या ठिकाणी ईमेल सुद्धा देण्यात आलेला आहे कंपनीचा. या मेलवरती या ईमेल आयडी वरती तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला आधार सेंटर बाबत या ठिकाणी तुम्ही त्यांना मेल करू शकता. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या काही कंपन्या आहेत या सर्व कंपन्यांमार्फत ज्या काही टॉपच्या कंपन्या आहेत टॉपच्या कंपन्यांमार्फत तुम्ही तुमचं आधार सेंटर या ठिकाणी चालू करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला काय पेमेंट लागणार आहे किंवा काय तुम्हाला कॉस्ट लागणार आहे ही पूर्ण तुम्ही शहानिशा केल्याशिवाय पूर्ण या ठिकाणी त्याचं अनालिसिस केल्याशिवाय कोणालाही पैसे तुम्ही पाठवायचे नाहीत. पेमेंट कोणालाही करायचं नाही. हालाकी वेबसाईट ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटने प्रोव्हाइड केलेल्या या कंपन्यांची नावं आहेत. अशा प्रत्येक कंपनीला तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या कंपनी मार्फत तुम्हाला आधार सेंटरचं काम घ्यायचं आहे त्या कंपनीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेल करा त्यांना आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. आपण 2-3 कंपन्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही आधार सेंटर जर सुरू करायचं असेल तर अशा या कंपन्यांना गव्हर्नमेंट वेबसाईटवरून अशा कंपन्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती ज्यांना आधार सेंटर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.